शिर्डीमध्ये भाजपचं नुकतंच महाअधिवेशन पार पडलं। त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचं देखील अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडतंय। आता आपण आहोत कार्यक्रमस्थळी। या कार्यक्रमस्थळी मंडप उभारणीचं काम जे आहे ते आता वेगानं सुरू आहे। 18 आणि 19 जानेवारी रोजी अजित पवार गटाचं अधिवेशन जे आहे ते शिर्डीत पार पडतंय आणि ज्या पद्धतीनं आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने रणशिंग फुंकण्याचं काम जे आहे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात येते। जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार गटाचे सर्वच खासदार त्यानंतर आमदार आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सामील होणार आहेत। साधारणतः 600 ते 700 पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था जी आहे ती या पॅन्डॉलमध्ये करण्यात आलेली आहे आणि हे काम जे आहे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यामुळं आता आगामी ज्या निवडणुका आहेत त्या देखील मोठ्या जोशात लढण्याचं जे जर बघितलं तर प्रयत्न जे आहेत ते प्रत्येक पक्षाकडून केले जात आहेत आणि विजय संपादन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न जे आहेत ते पक्षाच्या वतीने होताना दिसत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।